एखाद्या उमेदवाराला एखाद्या राजकीय पक्षाकडून निवडणुकीची उमेदवारी जाहीर होते. निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षातील कुणाच्याही संपर्कात न राहता हा उमेदवार नॉट रिचेबल होतो आणि नंतर अचानक तो एका रुग्णालयात दाखल झाल्याचं समजतं. कुठल्याही प्रचारात सहभाग नाही, नेत्यांशी संपर्क नाही, तरीही आपण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं तो उमेदवार सांगतो. एखाद्या विनोदी कथानकासारखी वाटणारी ही घटना आहे अमरावती येथील. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे निवडणुकीच्या तोंडावर एकाएकी रुग्णालयात दाखल झाले. यावरून त्यांच्याच पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे हर्षजित देशमुख खरंच आजारी पडलेत की कुणाच्या तरी सांगण्यावरून रुग्णालयात दाखल झाले असा प्रश्न उपस्थित होतोय. या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसवर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. हर्षजित देशमुख ही निवडणूक लढवणार का? यशोमती ठाकूर यांचे आरोप काय आणि काँग्रेसमधील हा अंतर्गत कलह रुग्णालयापर्यंत कसा गेला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षात संशयाचं वातावरण निर्माण झालंय. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख गेल्या 3-4 दिवसांपासून जिल्हाध्यक्षांसह पक्षातील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात नव्हते. त्यानंतर अचानक 9 जून रोजी ते नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी पुढे आली. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतच हर्षजित देशमुख थेट रुग्णालयात दाखल झाल्यानं काँग्रेसच्या नेत्यांनीच त्यांच्या आजारपणाबद्दल शंका व्यक्त केली. त्यानंतर हर्षजित देशमुख यांनी अस्वस्थ वाटत असल्यानं रुग्णालयात दाखल व्हावं लागल्याची प्रतिक्रिया दिली. शिवाय त्यांची एंजिओग्राफी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे त्यांनी रुग्णालयातूनच माध्यमांना ही प्रतिक्रियाही दिली. निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यात अशा प्रकारची घटना घडल्यास प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक असतं. काँग्रेसमध्येही नेमकं तेच घडलं. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हर्षजित देशमुख यांना कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप केला. मात्र हे आरोप फेटाळून लावत देशमुख यांनी मी निवडणुकीतून माघार घेतली नसल्याचं जाहीर केलं. यशोमती ठाकूर यांनी कोणतीही माहिती न घेता आरोप केले आहेत. मी मॅनेज होणाऱ्या व्यक्ती नाही. कदाचित यशोमती ठाकूर याच भाजपला मॅनेज झाल्या आहेत असा पलटवार त्यांनी केला. यावर यशोमती ठाकूर यांनी देशमुखांना मैदानात येण्याचं आवाहन केलं. आता काँग्रेस हायकमांडनं या प्रकरणाची दखल घेतल्याचं समजतंय. विधान परिषदेसारख्या महत्वाच्या निवडणुकीत अमरावतीतील या घडामोडींमुळे काँग्रेसची चांगलीच नाचक्की झालीय. खरं तर अमरावती हा पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा प्रभाव असलेला जिल्हा मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षात भाजप, राणा दाम्पत्य आणि इतर स्थानिक राजकीय समीकरणांमुळे इथे काँग्रेस समोरची आव्हानं वाढली आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषद निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र उमेदवारच अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यानं पक्षाची अडचण वाढली. शिवाय या संपूर्ण प्रकरणामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. विदर्भातील काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या नेत्यांचे स्वतंत्र गट सक्रिय आहेत. निवडणुकीच्या काळात हे मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढणं अपेक्षित असताना दरवेळी त्यांच्यातीलच अंतर्गत वाद पुढे येत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. यात अमरावतीत तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसनं अमरावती मतदारसंघातून हर्षजित देशमुख यांना रिंगणात उतरवलं तर भाजपतर्फे प्रवीण पोटे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. यापूर्वीच वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि भंडारा गोंदिया विधान परिषदेत काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतलीय. त्यामुळे आता हर्षजित देशमुख यांनीही माघार घेतल्यास महाविकास आघाडीची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. हर्षजित देशमुखांना अचानक आलेलं आजारपण आणि विधान परिषद निवडणूक यावर काँग्रेस हायकमांड काय तोडगा काढतं याकडे सर्वांचं लक्ष लागले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.